नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. सगळा ड्रामा झाल्यानंतर रम्या परत सासूतपणाचा आव आणत असते आणि सगळे तिच्या या ड्रामामध्ये फसतात पण. पार्थ रम्याला म्हणतो, "तू खरंच सुधारण्याचा प्रयत्न करतेयस ना? मग माझं एक ऐक." रम्या म्हणते, "हो, सांग." पार्थ तिला म्हणतो, "लग्न कर." रम्या पण लगेचच म्हणते, "हो, करेन." पण तिचा या सगळ्यामागे तिच्या डोक्यात वेगळाच डाव शिजत असतो. मग पार्थ, काव्या रम्याच्या लग्नाची जबाबदारी घेतात. काव्या रम्याला म्हणते, "सांग तुला कसा मुलगा हवा आहे ते." आणि काव्या लिहून घेत असते आणि पार्थ तिच्या तिथेच साईडला बसलेला असतो. रम्या म्हणते, "त्याला चष्मा हवा, दाढी हवी." ती सगळं पार्थबद्दलच सांगत असते आणि पार्थ पण हे ऐकून आश्चर्याने तिच्याकडे बघत असतो. काव्या तिला लगेचच म्हणते, "हे तर तू पार्थ देशमुखांचं वर्णन करतीये." रम्या काहीच बोलत नाही. आता तरी पार्थ काव्याला रम्याचा धूर्तपणा कळेल का? तिचा खोटेपणा त्यांच्या लक्षात येईल का? हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.